गॅजेटियर लागू केलं का? 1909चं गॅजेटियर सरकारने लागू केलेलं नाही. अजिबात हैदराबाद गॅजेटच्या आधारावर कुणबी सर्टिफिकेट देण्याचं कुठलंही शब्द त्या जी आर मध्ये नाही. जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा सगळ्यात नंबर 1 फायदा फडणवीसांना आहे. कारण जरांगे जितका आंदोलन करतील तितका सगळा मायनॉरिटी ओबीसी सगळा घटक त्यांच्या आजूबाजूला चिकटतो. आंदोलन आवडे सर्वांना अशी आजची परिस्थिती आहे. का तर जरांगे पाटील आंदोलन करणार नाही तर ते देव होणार नाही. देवाभाऊला जरांगे पाटलाचं आंदोलन झालं नाही तर ते देवाभाऊ होत नाही. म्हणून फडणवीस साहेब कधीही हे आंदोलन मिटू देणार नाहीत किंवा मिटवावं अशी अपेक्षा करणार नाही. माझं स्पष्ट मत आहे की भुजबळ हे मगरीचे अश्रू ढाळत आहेत. जे लोक मराठ्यांना विरोध करतात त्यांना हे माहीत नाही की महाराष्ट्रात मराठा टिकला तर महाराष्ट्र टिकणार आहे. मंडल आयोग हा एक बोगस प्रकार आहे, फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन आहे. त्याच्या आधाराने कोणतेही आरक्षण देता येणार नाही. त्या दिवशी कुणबी 83 मध्ये आहे, 83 क्रमांकावर आहे. माळी त्या दिवशी नाही आहे, तेली त्या दिवशी नाही आहे. माळी म्हणजे भुजबळांची जात, तेली म्हणजे बावनकुळेंची जात. हे त्या दिवशी नाही आहेत. हे नंतर एका ओळीच्या म्हणजे 10 शब्दाच्या जी आरने आरक्षणात आलेल्या जाती आहेत. गायकवाड कमिशनचे अध्यक्ष मराठा आहे म्हणून तसा चांगला अहवाल दिला, कारण मराठे मागासलेलेच नव्हते असं ते म्हणायचं. मग बापटने मराठ्यांचं आरक्षणात नाकारलं, मग तो ब्राह्मण होता म्हणून नाकारलं म्हणायलाच लागेल ना. याच्यामध्ये एकमेव सोल्युशन आहे जे महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षणाचं रॅशनलायझेशन करता आलं पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला डेअरिंग लागते आणि एक समाजाचं भलं करण्याची एक अत्युच्च इच्छा लागते. ती आत्ताच्या सरकारकडे नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स. 29 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये उपोषणाला सुरुवात केली होती आणि त्यानंतर 5व्या दिवशी म्हणजे 2 सप्टेंबरला त्यांनी ते आरक्षणाचं जे आंदोलन होतं, उपोषण होतं, ते स्थगित केलं. आणि तेव्हा सरकारनं त्यांना जो जी आर दिला होता त्यातून त्यांनी एक विजय उत्सव देखील साजरा केला होता, गुलाल उधळला होता. पण नक्की त्या जी आरमध्ये होतं काय यावरून अनेकांचं अजूनही कन्फ्युजन आहे. त्यावरून विविध दावे प्रतिदावे केले जात आहेत. अनेकांकडून त्या जी आरचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. त्यामुळे प्रश्न पडतोय की खरंच एकाच जी आरचे इतके सारे अर्थ असू शकतात का? त्याच विरोधात मराठा समाज काहीतरी वेगळं क्लेम करतोय, त्याच विरोधात ओबीसी समाज काहीतरी वेगळं क्लेम करतोय, या दोन्ही समाजाचे नेतेही काहीतरी वेगळं क्लेम करतायत. तर या जी आरमध्ये नक्की होतं काय, यातून नक्की कोणाला काय मिळालंय, या सगळ्यांबाबत आज आपल्याला चर्चा करायची आहे. आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत मराठा आरक्षणाचे अभ्यासक डॉक्टर प्राध्यापक बाळासाहेब सराटे सर. सर, स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये. जय शिवराय. आपल्याला सगळ्यात आधी मराठा आरक्षणाचा जो जी आर पारित करण्यात आला आहे तो तर बघायचाच आहे. सर, त्या संदर्भात मला सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे की नक्की त्या जी आरमध्ये होतं काय, मराठा समाजाला नक्की काय मिळालं आहे? खरं म्हणजे आपल्याकडे एक कथा आहे, 4 आंधळे आणि हत्ती. आणि प्रत्येकाला वाटतं की हत्ती असा आहे, पण ते खऱ्या आंधळ्याची कथा असल्यामुळे त्याच्यातून काहीतरी एक मॉरल आहे त्या स्टोरीला. परंतु हा जी आर म्हणजे एक हत्ती आहे आणि इथे खोटे खोटे आंधळे बनणारे भरपूर लोक आहेत. आणि ते आंधळे बनण्याचं नाटक करून प्रत्येकजण म्हणतो की हे म्हणजेच तो जी आर आहे, ते म्हणजेच तो जी आर आहे. कारण का तर ते सगळे लबाडे, स्वार्थी आहेत किंवा हितसंबंधी आहेत. प्रत्येकजण त्याच्यातले आपले आपले हितसंबंध पाहतोय. उदाहरणार्थ फडणवीस साहेब काय म्हणतात की आम्ही कायद्यानुसार एक जी आर दिलेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हैदराबाद गॅजेटचा आधार घेतलेला आहे. जरांगे पाटील काय म्हणतात की तो जी आर असा आहे की सरसकट मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची सोय केलेली आहे आणि म्या पठ्ठ्याने सगळ्यांना घातलं की नाही आरक्षणात, असे जरांगे पाटील म्हणतात. त्याच्यानंतर भुजबळ आणि तत्सम त्यांची जमात काय म्हणते, पिलावळ, की ह्या जी आरमुळे ओबीसीवरती फार मोठं आक्रमण होतंय आणि आमचं आता अस्तित्व संपुष्टात येणार आहे, अशी एक प्रकारे आहे. तिसरी एक आता आघाडी निर्माण झाली की जर मराठ्यांना जर तुम्ही गॅजेटच्या आधाराने आरक्षण देऊ शकता तर मग आम्हाला त्या गॅजेटच्या आधाराने एसटीत का घालता येत नाही, असा एक नवीन फोर्स आता आलेला आहे. अशी एकंदरीत ही सगळी कल्पना आहे. याच्यात अजून विरोधी पक्षाला काही कळलेलं नाही की काय बोलावं, म्हणून ते काही शरद पवारांचा गट किंवा उद्धव ठाकरेचा गट काही बोलत नाही. पण हे ठरवून स्वतःचा आंधळेपण घ्यायचं आणि त्याच्याबद्दल बोलायचं, अशी ही इथली वास्तवता आहे. उदाहरणार्थ तर फडणवीस साहेब काय म्हणतात की आम्ही कायद्याने एक जी आर काढलाय आणि नोंदीच्या आधारे त्याला आम्ही आरक्षण देतोय. एवढं सगळं 2 ओळीचा जी आर काढायचा होता तर एवढं मराठवाडा संताची भूमी, पार्श्वभूमी एवढं सगळं का केलं? कारण जरांगे पाटलांना काहीतरी म्हणायला एक सोय व्हावी.
की आम्ही हैदराबाद गॅजेट लागू करून घेतलं, म्हणून हैदराबाद गॅजेटचं वर्णन भरपूर आहे GR मध्ये, पण ते प्रस्तावनेमध्ये आहे, ज्याला काही कायदेशीर अर्थ नसतो. आणि त्याच्यामध्ये जे जरांगे पाटील म्हणत होते हैदराबाद गॅजेट लागू करा, ते 1909चं गॅजेट म्हणत होते, ते 1909चा उल्लेखच त्याच्यामध्ये नाही. मुळामध्ये तो जो GR आहे तत्वतः तो मराठ्यांना कुणबीचे दाखले देण्यासाठी नाहीच. हा शब्दही संदिग्धता निर्माण करतो. तो GR जो आहे, जे लोक मराठा कुणबी किंवा कुणबी आहेत पण त्यांच्या नोंदी सापडत नव्हत्या, त्यांना नोंदी शोधून देण्यासाठी मदत केली प्रशासनाने शिंदे समितीच्या माध्यमाने. अशा कुणबी लोकांना कुणबी जातीचे दाखले देण्यासाठी तो GR आहे, मराठा लोकांना नाही. त्यामुळे ती एक संदिग्धता सरकारने ठेवली. दुसरी गोष्ट, भरपूर वर्णन सरकारने केलं मराठवाड्याबद्दल, हैदराबाद गॅजेटबद्दल, आणि त्याचा आधार घेऊन आता आपण कुणबी जातीचे दाखले देऊ वगैरे. ते वर्णन साफ झूट आहे, त्याला काही अर्थ नाही आहे आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये. त्याच्यामध्ये काय आहे, जे खरं जेवढं आहे तेवढं टेक्निकल बाब आहे ती मी सांगतो, की त्या GR मध्ये आधी जे होत होतं तसंच एखाद्या व्यक्तीकडे जर कुणबीची नोंद असेल, म्हणजे व्यक्तीकडे म्हणजे त्याच्या वाडवडिलांची, पूर्वजांची, तर त्याची वंशावळ जुळवत त्याला करंटपर्यंत आणावं लागतं. मग आता त्याच्यामध्ये काय होतं की 100 वर्षापूर्वीच्या पूर्वजाची नोंद आहे आणि मधले रेकॉर्ड गायब आहे आणि वडिलापासून त्याची वंशावळ माहिती आहे, तर मग तो जो पूर्वज आहे तो त्यांचा नातेवाईक आहे हे सिद्ध करणं अवघड होऊन जातं. मग त्याच्यासाठी मदत म्हणून ती जी स्थानिक समिती आहे, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक जो आहे त्यांची, ते काय करतील की बाबा तो जो पूर्वज सांगताय तुम्ही एखाद्या विशिष्ट गावातला आणि आता हे गावात राहणारे त्याच आडनावाचे लोक आहेत, तर मग तो खरंच यांचा पूर्वज होता का, तर हे काय करणार, गावात जाऊन चौकशी करणार ती समिती आणि आजूबाजूचे जे म्हातारे लोक आहेत तिथली माहिती घेणार की बाबा असू शकतो का तो. तर ती गृह चौकशी जी आहे ती वंशावळ जुळवण्याला मदत करण्यासाठी एक समिती नेमली. ही एक नवीन गोष्ट आहे, हे मान्यच केलं पाहिजे. पण तरी सुद्धा कोणाला मिळणार आहे, तर एका विशिष्ट आडनावाच्या माणसाला जर ती नोंद सापडली तर त्या नोंदीचा त्या आडनावाच्या सगळ्या लोकांना फायदा होईल त्या गावामध्ये. अच्छा, म्हणजे त्या आडनावापलीकडे त्याचा कोणाला फायदा होणार नाही. समजा एखाद्याकडे त्या आडनावामध्ये प्रमाणपत्र असलं पण खूप संख्या असल्यामुळे त्याच्याशी दुसऱ्याचं नातं आहे, आडनाव सेम आहे पण दुसऱ्याचं नातं आहे, सिद्ध करण्यासाठी अवघड जातं बऱ्याचदा. मग ते नातं आहे हे काय करेल, ती समिती जाऊन चौकशी करेल आणि हा त्यांच्याच रक्ताच्या नातेतील आहे, भावकीतील आहे, कुळातील आहे, असं ते त्याच्यावरती रिमार्क देतील. म्हणजे आता तुम्ही जो आडनावाचा उल्लेख केला की म्हणजे तुमचं किंवा माझं सराटे किंवा राखोंडे असं जर आडनाव असेल आणि एका राखोंडेची जी नोंद सापडली असेल कुणबीची, तर त्या सगळ्या राखोंडेंना मिळणार असं यातून प्रतीत होतं. ते तसं आहेच कायद्यामध्ये, आधी पण ते तसं मिळतच. पण आता काय झालंय, मराठवाड्यामध्ये 47,000 नोंदी सापडल्या, 2,38,000 प्रमाणपत्र दिली, पण त्यातली 8,000 व्हॅलिडेट झाली मागच्या वर्ष 2 वर्षात. का, तर ते वंशावळी जुळायला प्रॉब्लेम येतो. हा एक प्रॉब्लेम आहे त्यातला. दुसरा प्रॉब्लेम काय येतो, प्रशासनातली उदासीनता. तिसरा प्रॉब्लेम काय येतो, कोणाला अपेक्षा असेल आम्हाला काहीतरी द्यावं. असे प्रॉब्लेम जे आहेत ते सोडवावे म्हणून ती समिती मदत करू शकते. ती समिती तशी करता येते की नाही, तर करता येते. ती समिती प्रमाणपत्र देण्याचे अधिकारी नाही. ती समिती त्या गावात जाऊन प्राथमिक चौकशी करून हे कुणबी म्हणून जे म्हणतायत तसं त्यांचं एकमेकाशी काही नातं आहे का हे बघण्यासाठी आहे. ज्याच्याकडे प्रमाणपत्र निघालं त्याचं जर प्रमाणपत्राची झेरॉक्स जोडली आणि तो जर म्हणत असेल की दुसरा जो माझ्या आडनावाचा आहे तो माझाच नातेवाईक आहे, तर त्याला ते मिळू शकतो त्याचा फायदा. म्हणजे काय झालं याच्यामध्ये, सराटे आडनावाकडे जर नोंद नसेल तर सराटेला त्याच्या गावात नातेवाईक असतील, आत्या असेल किंवा व्याही असतील, त्यांच्या आडनावाच्या नोंदीचा काही फायदा होणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि हे आधीच जे होतं तेच आहे, फक्त आता समितीमुळे काय झालं की वंशावळ जुळवण्यामध्ये किंवा धोरण सरकारचं त्याच्यामध्ये कडक आल्यामुळे परसेप्शन बदललं. लोक पण अर्ज करायला सुरू करतील आणि प्रशासन पण त्याच्याकडे गांभीर्याने बघेल, तर त्यांना प्रमाणपत्र मिळतील. व्हॅलिडेशनला सुद्धा त्यातली पूर्तता करून व्हॅलिडेशन होईल. कुठलंही इलिगल व्हॅलिडेशन होणार नाही. जरी समिती आली तर समितीला सुद्धा ती जबाबदारी नाहीये की नोंद नसताना देता येईल का, तसं बिलकुल नाहीये. आधीचं जे आहे तेच चालू आहे. आणखी एक त्याच्यात चांगली गोष्ट या GR मध्ये घडली, म्हणजे सरकारने जी आश्वासनं दिली त्यात घडली
की त्यांनी अर्ज केल्यानंतर जातीचा दाखला देणे, नॉन क्रिमिलियर देणे आणि व्हॅलिडिटी देणे याला 90 दिवसाची मर्यादा घातली. अच्छा. ही एक फार मोठी उपलब्धी आहे. हो. आता याच्यामध्ये ओबीसीवर अन्याय झाला का या मुद्द्याला आपण गांभीर्याने बघितलं पाहिजे की 1967च्या 13 ऑक्टोबरला ओबीसीची यादी बनली म्हणून आपण तो दिनांक 67 पूर्वीचा पुरावा म्हणतो, म्हणजे तो स्टँडर्ड डेट आहे. त्या दिवशी कुणबी 83 मध्ये आहे, 83 क्रमांकावर आहे. माळी त्या दिवशी नाही आहे, तेली त्या दिवशी नाही आहे. माळी म्हणजे भुजबळांची जात, तेली म्हणजे बावनकुळेंची जात, हे त्या दिवशी नाही आहेत. हे नंतर एका ओळीच्या म्हणजे 10 शब्दाच्या GRने आरक्षणात आलेल्या जाती आहेत. गुजर असतील, गुजर सुद्धा आयोगाने नाकारलेलं आरक्षण जेव्हा हे प्रभावी झाले गिरीश महाजन तेव्हा त्यांनी ते करून घेतलेलं आहे, त्याला काही आधार नाही आहे त्यांच्या आरक्षणाला. तसं लेवा पाटीदारांना काही आरक्षणाला आधार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की लेवा पाटीदार कोणाचं आरक्षण घेतात? ते कुणबी सर्टिफिकेट घेतात. ते कुणबी आहेत का? त्यांच्याकडे कुणबी नोंद असते का? नाही. तरी ते कुणबी सर्टिफिकेट घेतात गेल्या 40 वर्षापासून. ते केंद्रात पण आरक्षण घेतात कुणबी म्हणूनच. आणि मराठा मात्र कुणबीच असून म्हणजे रोटीबेटी व्यवहार असून त्यांना मात्र द्यायचं नाही. हा दुटप्पीपणा आहे, कारण याच्यामध्ये पॉलिटिक्स आहे, याला काही दुसरं नाव देता येत नाही. अजून एक तुम्हाला भयानक उदाहरण सांगतो की माळी जातीचं आरक्षण मुसलमानांना मिळतं, म्हणजे माळी जातीचं सर्टिफिकेट मुसलमानांना मिळतं का? तर त्याने जर क्लेम केलं की मी बागवान जातीचा आहे तर त्याने म्हणजे अधिकाऱ्यांनी जाऊन फक्त बघायचं हा बागवानीचा धंदा करतो का. म्हणजे हा बागवानीचा म्हणजे तो शेती करीत असला पाहिजे असं नाही. तो फळ म्हणजे फळं जरी कॉन्ट्रॅक्ट घेत असेल विकायचं तरी सुद्धा तो बागवानच असतो. पुन्हा सरकारने 96ला एक पत्र काढलं की मुसलमानाकडे जातीची नोंद नसते त्यामुळे त्यांच्या जातीच्या नोंदीचा आधार घ्यायचं कारण नाही. पुन्हा एक पत्र काढलं 96ला की मुसलमानांकडे जातीची नोंद नसते त्यामुळे त्यांच्या व्हॅलिडिटीला जातीच्या नोंदीची अट घालता कामा नये. आणि अशा सर्रास जो मुसलमान म्हणेल मी बागवान आहे त्याला माळी जातीचं प्रमाणपत्र दिलं जातं. मग हे भुजबळाचे भाऊबंद आहेत का? त्यांना माळी जातीचं प्रमाणपत्र का द्यावं? याला काय आधार आहे का? मराठा कुणबी एक आहेत, हे जमिनीवर जसं खरं आहे तसं डॉक्युमेंटने पण खरं आहे आणि रोटीबेटी व्यवहाराने पण खरं आहे, पण मराठ्यांना नाही द्यायचं. हा तो जो रोग लागलाय ना महाराष्ट्राला तो गंभीर आहे. अजून काही उदाहरणं देतो. आता माळी जातीचे प्रमाणपत्र घेऊन आरक्षण घेणारे कोण कोण आहेत? वाडवळ ही जात आहे, ती माळी जातीचं प्रमाणपत्र घेते का? तर तत्सम जात म्हणून, म्हणजे एक सारखी जात म्हणून. सारखी कशाच्या आधारावर? त्याला काही आधार नाही. त्याच्यानंतर पाचकळशी, चौकळशी, नंतर पाठारे क्षेत्रीय सोमवंशी हे सगळे माळी जातीचे आरक्षण घेतात. त्याला काय आधार आहे का? काहीच आधार नाही. तत्सम जात म्हणून, म्हणजे तत्सम चालते पण एकच जात असून चालत नाही. हा दुटप्पीपणा आहे. आणखी एक त्याच्यातलं विरोधाभास सांगतो मी तुम्हाला की मराठा समाजाचे आम्ही जेव्हा मराठा क्रांती मोर्चे काढले तेव्हा आमची स्पष्ट मागणी राहिलेली आहे आणि आजही त्याच्यावर समाज कायम आहे की आम्हाला शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण पाहिजे, आम्हाला राजकीय आरक्षण नको. ही भूमिका मराठवाड्यातल्या मराठ्यांनी पहिल्यांदा घेतलेली आहे आणि ही मराठा समाज म्हणून आमची सर्वदूर भूमिका आहे. तरी सुद्धा माझं असं मत आहे की विदर्भामध्ये सगळे मराठा लोक कुणबी आहेत. आता अनिल देशमुख कुणबी आहे, पटोले कुणबी आहे, तायवाडे तर बबनराव तायवाडे कुणबी आहे आणि हे नातेच मराठ्यांच्या. आता हे चालतं. विदर्भामध्ये मराठ्यांनी कुणबी झाले आणि ते ओबीसी आरक्षण घेतात राजकारणात, हे भुजबळांना चालतं, खानदेशात चालतं, पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा चालतं. पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही आता नोंदी पाहिल्या तर 90% समाज आरक्षणात गेला, मराठा समाज कुणबी झाला. तिथे सगळ्यांना राजकीय आरक्षण घेतलेलं चालतं. त्याच्यावर कोणी भुजबळांनी कधी 10 वर्षात ओरडलेले नाही आहेत. फक्त मराठवाड्यातल्या मराठ्यांना ते मिळू नये हा डाव आहे. म्हणजे हा अतिशयच म्हणजे खालची पातळी झाली असं माझं मत आहे. राजकीय आरक्षण आम्हाला नको ही वस्तुस्थिती आहे, पण केवळ ते आरक्षण आम्ही कुणबी मागतो म्हणून आम्हाला येऊच द्यायचं नाही का आता आम्ही राजकीय आरक्षण घेऊ, हे लॉजिक पण बरोबर नाही. सर, तुमच्या बोलण्यातून अनेक छोटे छोटे प्रश्न आहेत, पण आपण सुरुवात करूया की एकतर ह्या GRमुळे जे सुलभीकरण आले, थोडा बहुत प्रमाणात का म्हणूया पण आलेलं आहे, सुलभीकरण आलेलं आहे आणि त्यातून अनेक मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतात वगैरे वगैरे. पण आता या 2-3 गोष्टींचा उल्लेख करायचा झाला तर
त्यामध्ये सुरुवातीला हैदराबाद गॅजेटचा उल्लेख झाला, त्यानंतर मग जरांगे पाटलांनी मुदत मागवून वाढवून दिली, महिनाभरात तुम्ही सातारा गॅजेट हे पण लागू करा, मग सगळ्या मराठ्यांना कसा त्याचा लाभ होईल. तर या गॅजेटबद्दल थोडंफार सांगा की नक्की या तिन्ही गॅजेटमध्ये काय आहे आणि त्याचा कशा प्रकारे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या मराठा बांधवांना त्याचा फायदा होईल. आता एक लक्षात घ्या की एखाद्या कुटुंबाची जर नोंद कुठल्याही जुन्या डॉक्युमेंटमध्ये असेल, म्हणजे गॅजेटमध्ये सुद्धा, की एखादा लक्ष्मण रामा शेळके हे नाव आहे आणि त्याच्या नावापुढे कुणबी लिहिलेलं असेल, ते गॅजेटमध्ये लिहिलेलं असू द्या नाही तर कुठेही लिहिलेलं असू द्या, त्याला आरक्षण द्यावं लागतं. आता हैदराबाद गॅजेट 1909चं जे आहे ते गॅजेट नाही, गॅजेट म्हणजे स्टॅच्यूट असतं, स्टॅच्यूट पब्लिकेशनचं डॉक्युमेंट असतं, ते तसं नाही आहे. हे गॅजेटियर आहे, हे माहिती पुस्तिका आहे. म्हणजे 1901ला जी जनगणना झाली होती ती ब्रिटिशच करायचे, तर प्रोव्हिन्शियल सिरीजची एक त्यांनी गॅजेटियर काढलेली आहे, त्यात हैदराबाद प्रोव्हिन्शियलचं एक आहे आणि त्याच्यामध्ये मराठवाड्याचे जे 4 जिल्हे तेव्हा होते आणि तिकडे गुलबर्गा डिव्हिजनमध्ये उस्मानाबाद होता, असे 5 जिल्हे आपण धरू, तर हे आजचे मराठवाड्याचाच भाग आहे. मग त्याच्यामध्ये सामाजिक वर्णन काय येतं, पॉप्युलेशन या अर्थाने पॉप्युलेशनमध्ये लिहिलेलं आहे की मोस्ट न्युमरस कम्युनिटी इज मराठा कुणबी, पॉप्युलेशन इज सच अँड सच, मोस्टली ॲग्रिकल्चरिस्ट. म्हणजे त्यांनी 2 वैशिष्ट्ये सांगितले की न्युमरस आहे, ॲग्रिकल्चरिस्ट आहे आणि लोकसंख्या इतकी आहे. ही जिल्ह्याची कलेक्टिव्ह लोकसंख्या आहे. या भागात 2 लाख कुणबी राहत होते तेव्हा, आता ते समजा 15 लाख झाले असतील असं आपण गृहीत धरू. त्या 15 लाखामध्ये मी पर्टिक्युलर आहे हे सिद्ध करता जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत त्याचा फायदा होणार नाही. त्यामुळे हे गॅजेटियर लागू केलं का? 1909चं गॅजेटियर सरकारने लागू केलेलं नाही. हे कोणाला वाटतंय लागू केलं असं म्हणावं? सरकार म्हणेल का लागू केलं नाही? कारण सरकार तसं म्हणणार नाही, कारण तसं म्हणलं तर त्यांनी काहीच दिलं नाही असं सिद्ध होईल. जरांगे पाटील म्हणतील की हे लागू केलेलं नाही, कारण ते लागू केलेलं नाही म्हणलं तर गुलाल कसा उधळला, तुम्ही यशस्वीच झाले नाही असं लोक म्हणतील. म्हणजे या दोघांची पण ती सोय आहे ते लागू केलं म्हणण्याची, म्हणून ते लागू केलं म्हणायचं, बाकी ते लागू केलेलं नाही. अजिबात हैदराबाद गॅजेटच्या आधारावर कुणबी सर्टिफिकेट देण्याचं कुठलंही शब्द त्या त्या GR मध्ये नाही आणि तसं GR मध्ये आधार घेता येत नाही. तसं सातारा गॅजेटियरचं पण होणार आहे, कोल्हापूर गॅजेटियरचं पण होणार आहे. कलेक्टिव्ह नोंदी इंडिव्हिज्युअलला चालत नाहीत, त्या चालवायची एक वेगळी प्रक्रिया आहे. म्हणजे समजा असे जे डॉक्युमेंट्स आहेत, हे गॅजेटियर आहे, 1881ची जनगणना आहे, 1884चे जिल्हावार गॅजेटियर्स आहेत, अशा ज्या जुन्या नोंदी आहेत जनगणनेच्या संबंधातले किंवा आणखी काही, या सगळ्या जनगणनेच्या किंवा या नोंदी आयोगाकडे पाठवल्या पाहिजे. आयोगाकडे पाठवल्या पाहिजे आणि आयोगाने म्हटलं पाहिजे की आम्हाला जे प्राप्त नोंदी सापडलेल्या आहेत त्याच्यावरून आता जे मराठा म्हणून नोंदलेले लोक आहेत तेच या पूर्वाश्रमीचे कुणबी आहेत किंवा मराठा कुणबी आहेत असं आयोगाने शिफारस केली पाहिजे. मग सरकारने तो आयोगाच्या शिफारशीच्या आधाराने तसं केलं पाहिजे. पण तसं करायचं तर आता कोर्टात तसं टिकणार नाही. पूर्वी टिकलं, जसं वाडवळ माळी होऊ शकतो, लेवा पाटील कुणबी म्हणून घेऊ शकतो, बागवान घेऊ शकतो, हे जुनं आहे, ते लिगल आहे असं नाही. जे चालू आहे ते लिगल आहे समजायची गोष्ट कोणाची, म्हणजे ती चुकच करू नका तुम्ही, ते सगळं बोगसच आहे, पण ते चालू आहे, फक्त ते कायदेशीर नाही आहे. आता नव्याने जर असं केलं, आयोगाने जरी अशी शिफारस केली तर सरकारने जरी लागू केलं तर ते टिकत नाही. कारण कोर्ट म्हणतं आज ते मागासलेले आहेत का? कोणालाही कोणत्याही नावाने जरी आरक्षणाचा बेनिफिट द्यायचा असेल, नव्याने द्यायचा असेल तर त्याला मागासलेलं सिद्ध करावं लागतं. पण याच्यात फ्रॉड होत नाही का? तर 100% होतं. आता 35 जाती केंद्राच्या यादीत घातल्या महाराष्ट्र सरकारने, गाजावाजा करून, वारंवार गाजावाजा करून आत्ता घातल्या. ते गेल्या महिन्यात जाहिरात गेल्या वर्षीपासून सुरू आहे. त्या जाती आरक्षणात केंद्रीय यादीत घालताना त्यांचा अभ्यास झालेला नाही. म्हणजे अगदी कोणी जरी साधं कोर्टात अर्ज दिला तर त्यांचं ते आरक्षण रद्द होईल, केंद्रीय यादीतला समावेश रद्द होईल, इतकं ते बेकायदेशीर आहे. कारण आयोगाने त्यांचा अहवालच घेतलेला नाही, आयोगाकडे त्यांचा अभ्यासच नाही आहे त्या 35 जातींचा. हे कायदेशीर नाहीच आहे ते प्रकरण. पण ते चालू आहे का? तर सरकारने केलं आणि विरोध कोणी केला नाही म्हणून ते चालू आहे. तसं मराठ्यांचं होत नाही ना. पण कारण मराठ्यांचं तर संख्या जास्त दिसते म्हणून सगळे संख्या जास्ती आहे, दुश्मन प्रचंड तयार झाले, नॅरेटिव्ह आहे, अपप्रचार आहे, सगळ्या गोष्टी आहेत आणि राजकीय दृष्ट्या प्राबल्य त्या समाजाला दिसत असल्यामुळे सगळ्यांना वाटतंय आपल्या डोक्यावर बसतील, म्हणून मराठ्यांना काही जरी दिलं तर ते कोर्टात जातं.
मग जसं हे गॅजेटियरचा आधार घेऊन जरी त्यांना मराठ्यांना कुणबी म्हटलं तरी ते कोर्टात टिकू देणार नाही. ते म्हणणार मराठे मागासलेले आहेत का. मग मराठे मागासलेले आहेत तर त्यांना कुणबी कशाला म्हणायला पाहिजे. त्यांना तसंच आरक्षण देता येतं जे की आता सरकारने दिलेलं आहे. त्यामुळे हा जो मुद्दा आहे गॅजेटियरचा आधार घेऊन लागू करणं वगैरे हे तसं पॉसिबल नाही आहे. पण एक मार्ग त्यात आणखी दिसतो जो की हेही लोकांना माहिती नाही की कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबद्दल 2018ला एक फार मोठी प्रक्रिया घडलेली आहे. 28 फेब्रुवारी 2018ला एक सर्क्युलर निघालेलं आहे. त्या सर्क्युलरने पश्चिम महाराष्ट्रातल्या कुणबी दाखल्याचं मोठ्या प्रमाणात सुलभीकरण झालेलं आहे. त्याच्याबद्दल कोणी कुठे वाच्यताही केली नाही, कोणी कुठे विरोधही केला नाही. त्याचं कारण मी आता सांगतो. आरोप आहे माझा हा की सगळे ओबीसीचे नेते जे विरोध करतात ते सगळे मराठवाड्याच्या बाहेरचे आहेत. पश्चिम महाराष्ट्रात ज्या गोष्टी घडतात त्याला ते विरोध करत नाही. नाही तर त्या सर्क्युलरला का विरोध केला नाही, ते मराठवाड्याच्या फायद्याचंच नव्हतं. ते फक्त पश्चिम महाराष्ट्रातल्या कुणबी दाखले मिळण्याच्या सुलभीकरणाचा विषय, पण त्याच्यावर कोणी काही बोललं नाही. तसं एक जर जनरल सर्क्युलर काढलं असतं की एकंदरीत दाखले मिळण्यातली अडचण दूर करण्यासाठी सरकारने काही गाईडलाईन म्हणून एक पत्रक काढलं असतं तर मग मात्र जो दाखले देण्याचा नियम आहे 2012चा त्याच्यामध्ये एक नियम आहे तोही लक्षात घेण्यासारखा आहे की जातीची नोंद नसताना सुद्धा जातीचे दाखले देता येतात. त्यासाठी त्या कॉम्पिटंट अथॉरिटी जी आहे तहसीलदार जी कोणी त्यांनी गृह चौकशी करून या जातीशी याचा संबंध आहे का हे बघायचं असतं आणि देता येतात तसे दाखले. तसं जर म्हटलं असतं की ज्या कॉम्पिटंट अथॉरिटीने हे सगळं बघून खात्री करून घ्यावी की ते त्या संबंधित जातीचे आहेत का आणि द्यावं असं म्हटलं असतं तर ते सुद्धा सुलभीकरण झालं असतं आणि वाद झाला नसता आणि कोणी कोणाच्या विरोधात जाऊ शकलं नसतं. कोर्टात चॅलेंज होत नाही कारण ते प्रशासनिक प्रक्रियेचा भाग असतो. पण हे गॅजेट लागू करा, सगळ्यांना कुणबी करा, असं कुणबीकरण करणं शक्य नाही, अजिबात शक्य नाही. बरोबर. सर, तुम्ही मगाशी उल्लेख केला की अनेक जाती चुकीच्या पद्धतीने ओबीसी आरक्षणात किंवा प्रवर्गात घातल्या जातात. आता असा उल्लेख झाला की सगळ्यात जास्त तो जो चर्चेचा GR असतो तो म्हणजे 1994 किंवा 93चा GR, जेव्हा अनेक जातींना ओबीसीमध्ये घालण्यात आला होता आणि महाराष्ट्रातली जी मर्यादा होती 50% ती तिथपर्यंत पोहोचली होती. तर त्या GR बद्दल थोडंफार सांगा आणि तुम्ही सुद्धा त्याच्या GRला चॅलेंज केलेलं आहे, त्याच्या संदर्भातली याचिका तुमची सुद्धा त्याच्यामध्ये आहे. तर ती याचिका चॅलेंज त्याची काय स्थिती आहे एकतर, आणि ती का चॅलेंज करण्यात आली होती, त्याच्यामध्ये काय त्रुटी होत्या नक्की ते करताना? ॲक्च्युली माझ्यासारख्याच याचिका 4 आहेत, म्हणजे माझी 5वी आहे. तिथे कोर्टामध्ये पेंडिंग आहे आणि हायकोर्टला ती डिसिजन द्यायचा नाही असं हायकोर्टचं डिटर्मिनेशन आहे कारण त्यात सरकारचं इंटरेस्ट आहे. त्याचं कारण सांगतो मी. त्याला बेस काय आहे की 1967ला जी यादी आली असा भ्रम पैदा केला जातो की बीडी देशमुख समितीने ती यादी आली. बिलकुल नाही. बीडी देशमुख समितीने कोणत्याही जातीची यादी दिलेली नाही आणि तो अहवाल फार कमी लोकांकडे आहे, तो माझ्याकडे पण आहे. तो अहवाल न बघता प्रचार केला जातो. दुसरी गोष्ट, कालेलकर आयोगाने मराठ्यांना आरक्षण नाकारलं नव्हतं. उलट मराठवाड्यातल्या मराठ्यांनाच फक्त कालेलकरांनी आरक्षणात घेतलं होतं. तो अहवाल जर लागू झाला असता तर मराठे आरक्षणात असले असते. ही वास्तव आहे. कालेलकर कमिटी जी आहे ती 1954 साली अहवाल आलेला आणि पहिला राष्ट्रीय मागासवर्ग आयोग त्याने जी यादी हैदराबाद स्टेटसाठी केली होती त्याच्यामध्ये मराठा समाज मराठा म्हणूनच ॲग्रिकल्चरिस्ट कम्युनिटी म्हणूनच आरक्षणात घातलेला, मागासवर्गात घातलेला होता. जेव्हा 67ला यादी बनली तेव्हा त्या कालेलकर आयोग एकमेव डॉक्युमेंट सरकारकडे होतं, त्याचा आधार घेण्यात आला नाही. हे फार मोठं चूक आहे ही. पण का नाही घेण्यात आला, का मराठ्यांना वगळलं, त्याचं कारण असं आहे की आम्ही राजकारणामध्ये मोठ्या संख्येने आता मतदान करू शकतो आणि पुढे प्राबल्य राजकारणात मराठ्यांचं होणार आहे अशी दूरदृष्टी त्यावेळेच्या प्रशासनात जे प्रस्थापित लोक होते त्यांनी ठेवून मराठ्यांना फायदा मिळू दिला तर प्रशासनात पण हे दांडगाई करतील म्हणून मराठ्यांना त्यातून वगळलं. नाहीतर खरा क्लेम मराठ्यांचा 67 साली होता. तिथं वगळल्यानंतर मग आता गुजर आहे, पाटील आहे, गुजर लेवा पाटील आहे किंवा माळी, तेली, वाणी या सगळ्या जाती त्यात घातलेल्या नव्हत्या 67ला. त्यानंतर एका एका ओळीच्या GRने हळूहळू घातल्या. 90 पर्यंत त्या 200 झाल्या, 180 पहिल्यांदा होत्या. आणि त्यात मराठा समाजाला आरक्षणात घातलं नाही. मंडल आयोग आला पुण्यामध्ये 79 साली. मंडल महाराष्ट्रात आला, त्यांनी यादी मागितली स्टेटला. तेव्हा शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते.
शरद पवारांनी एक कमिटी नेमली की कोणत्या जातींचा समावेश करायचा तुम्ही ठरवा. त्याच्यामध्ये मराठ्यांचा समावेश करायचा नाही, कारण ती सगळ्या कमिटीमध्ये मराठा कोणीच नव्हते, सगळे अँटी मराठा लोक होते. आणि मराठा ही सरंजामी आहे, असं आहे तसं आहे म्हणून मराठ्यांना तेव्हा बाहेर ठेवलं. आणि शरद पवार त्याला कारणीभूत आहेतच. याच्यानंतर मंडल आयोग लागू झाला असा एक भ्रम आहे. तर मंडल आयोग लागू झालेला नाही. उलट तुम्हाला सांगतो की व्ही.पी. सिंगांनी काय लागू केलं, तर व्ही.पी. सिंगांनी घोषणा केली संसदेमध्ये की मी मंडल आयोग लागू करतो. पण इतका विरोध झाला त्याला, तर व्ही.पी. सिंगाला त्याच्याबद्दल काही करता आलं नाही. परंतु तेव्हा एका सहाय्यक सचिवांनी एक GR काढलेलं की आम्ही राज्यामध्ये ज्या जातींना आरक्षण मिळतंय त्यांना केंद्रामध्ये 27% आरक्षण देत आहोत म्हणून. मंडलची यादी नाही, मंडलच्या यादीला आरक्षण दिलेलं नाही. राज्यामध्ये ज्या जातीच्या याद्या आहेत आणि आरक्षण घेत आहेत त्यांना केंद्रामध्ये आरक्षण दिलेलं आहे. ते मंडलची यादी स्वीकारलेली नाही. आता जेव्हा मग त्याच्यानंतर इंदिरा साहनी केस बसली त्या आरक्षणाबद्दल, आता म्हणतात ना GR टिकेल का, GR टिकेल का. मग त्यावेळेला 27% केंद्रातलं आरक्षण केवळ एका GR वर दिलेलं आहे आणि तो GRच टिकलेला आहे. त्यामुळे GR इतका कमी नसतो, तो कायदाच असतो. तर तो जेव्हा कोर्टात आला, इंदिरा साहनी केस उभी राहिली, तर तुम्हाला सांगायचं इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे, ती पहिली डिव्हिजन बेंचने ऐकलं. मग ते म्हणले आमच्या आवाक्याबाहेर आम्ही नाही करणार, कारण अनरेस्ट होती. उच्चवर्णीयाकडून मोठं आंदोलन सुरू झालं. मग ते 5 जजेस बेंचकडे गेलं. त्याच्या आधी 7 जजेस बेंचने एक निर्णय दिलेला होता, म्हणून ते म्हणले की 5 जजेसच्या अखत्यारीत नाही हा आरक्षणाचा विषय, याला 9 जजेस बेंच लागणार. मग त्यांनी ते ढकलून दिलं. पण त्यांनी ढकलताना हे म्हणले की 9 जजेसच्या बेंचने याची लिगलिटी बघितल्यानंतर पुन्हा आमच्याकडे पाठवा, मग आम्ही मंडल आयोगाचं अहवाल तपासू किंवा ते ज्यांना द्यायचं त्यांचं मागासले पण तपासू आणि द्यायचं की नाही द्यायचं ते ठरवू. पण मग ते इंदिरा साहनीच्या खटल्यामध्ये जेव्हा मेजॉरिटी म्हणजे 9 जणांचं बसलं घटनापीठ, त्यावेळेला 3 जजेसने स्पष्ट सांगितलं, पॅराग्राफ 326, 394, 395, की मंडल आयोग हा एक बोगस प्रकार आहे, फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याच्या आधाराने कोणतेही आरक्षण देता येणार नाही. मेजॉरिटी डिसिजन 6 लोकांचा आहे. त्या मेजॉरिटी डिसिजनमध्ये पॅराग्राफ 848 ते 861 स्पष्ट आहेत. तेव्हा त्यांनी काय म्हणलं न्यायालयाने, आम्ही मंडल काळा की गोरायच्याशी आम्हाला काही घेणं नाही. आमच्या समोर GR आहे, GR व्हॅलिड करायचं की नाही करायचं हा आमचा प्रश्न आहे. आम्ही मंडलमध्ये काय चुका आहे त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, कारण तो इथे आमच्या समोर विषयच नाही. तो लागू झालेलाच नव्हता, कारण तो संसदेने पारित केलेला नव्हता. म्हणून कोर्टाने म्हणलं की तो GR लिगल आहे, कारण त्यांना तसा अधिकार आहे सेक्रेटरीला तसं काढण्याचा. आणि 27% हा क्वांटम फक्त त्यांनी व्हॅलिडेट केला, अपहेल्ड केला. कोणत्या जातीला आरक्षण देतंय कोर्ट याच्यासाठी त्या दिवशी यादी बनलेलीच नव्हती. मग त्याच्या यादी बनवण्यासाठी त्यांनी आयोगाची रचना करायला सांगितली. इथून पुढे जे काय करायचं ते आयोगाला सांगूनच करायचं, आयोगाच्या मान्यतेशिवाय काही करायचं नाही, कारण आयोगाला त्यांनी सुप्रीम कोर्टाचे अधिकार दिलेले आहेत इंदिरा साहनीने. 855 पॅराग्राफ तुम्ही वाचा, हे जे आयोगावर आक्षेप घेतात ना हे सगळं चुकीचं करतात. 855 पॅराग्राफ इंदिरा साहनीमधला असा आहे की त्याच्यामध्ये आयोगाला सुप्रीम कोर्टाच्या पेक्षा जास्त अधिकार आहे ते जजमेंट देण्याचे. आयोगाचा अहवाल एक जजमेंट असतो. तर त्या आयोगाने ठरवायचं पुढच्या काळात कोणाला आरक्षणात घालायचं. फक्त त्यांनी क्वांटम मान्य केलेलं आहे 27%, लोकसंख्या मान्य केलेली नाहीये, जाती कोणत्या घालायचे हे मान्य केलेलं नाहीये. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे त्यावेळेला 52% होते म्हणून 27% आरक्षण दिलेलं नाही. आणि त्याच्यामुळे मंडल आयोग राज्यामध्ये लागू करण्याचा सुतराम प्रश्न नव्हता. त्यांनी आणखी जेव्हा आयोगाची रचना सांगितली तेव्हा 50%ची मर्यादा सांगितली की बाबा जनरली 50%च्या वर आरक्षण देऊ नका, खूपच अपवादात्मक परिस्थिती असेल तर देऊ शकतं. आता याच्यामध्ये पूर्व अट आहे की 50%च्या वर जायचं नाही, पण दर 10 वर्षांनी आरक्षणाचं पुनर्परीक्षण करायचंय, पुनर्विलोकन करायचंय. हा कंपल्सरी नियम आहे इंदिरा साहनीचा. तो अर्धा 50% सांगतात, अर्धा सांगतच नाही. मग त्याच्या आधाराने कायदे बनले. 1993चा केंद्रीय कायदा होता, त्याच्यातही 11वं कलम होतं 10 वर्षाने रिव्ह्यू घेतला पाहिजे. राज्य मागासवर्ग आयोगाचा कायदा आहे त्याच्यातही 11वं कलम आहे की रिव्ह्यू घेतला पाहिजे आणि सक्तीने, ऑप्शनल नाही आहे ते. परंतु जेव्हा इंदिरा साहनीचा निकाल आला 93 मध्ये लागू झालं केंद्रात आरक्षण,
तर मग महाराष्ट्रामध्ये असं भुजबळांनी प्रचार सुरू केला आणि शरद पवारांकडे ते आल्यामुळे त्यांना काहीतरी रिवॉर्ड देणं भाग होतं, त्यांना मोठं करणं भाग होतं. म्हणून भुजबळांनी त्यांचे 4-5 टाळके घेऊन 6व्या मजल्यावर बसले मंत्रालयाच्या आणि 52% लोकसंख्या महाराष्ट्रात आहे असं भासवून आपणही 50% ओबीसी आरक्षण वाढवलं पाहिजे असं त्यातला एक खेळी केली आणि शरद पवारांच्या सहीने ते मान्यता घेऊन टाकली. तर 23 मार्च 1994 हा असा काळा दिवस आहे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आरक्षणाच्या इतिहासातला की ज्याला कशाचाच आधार नाही. म्हणजे फ्रॉड ऑन कॉन्स्टिट्यूशन हा सौम्य शब्द झाला त्यासाठी. कॉन्स्टिट्यूशन नावाची गोष्टच नाही आहे. शरद पवार एवढे नैतिक राजकारणाचे त्यांचं इतिहास आहे किंवा ते राजकारणातले फार भीष्म पितामह आहेत, त्यांनी राजकारणात चुकीचे पायंडे पाडले नाही हे सगळं मान्य जरी केलं तरी आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी जो कायद्याचा चुराडा केला किंवा घटनात्मक गोष्टीचा त्याने पायमल्ली केली हे अक्षम्यच आहे म्हणजे मुळात. तर त्यावेळेला 23 मार्च 1994ला 4-5 गुन्हे केलेले आहेत. एक म्हणजे त्यांनी अभ्यास नाही, अहवाल नाही, लोकसंख्या रेकॉर्डवर नाही आणि आरक्षणाची गरजही रेकॉर्डवर नाही. कारण ती जी यादी 1967 पासून आली त्यात वाढत वाढत शेपूट 200 झाली, तेवढ्याच यादीला ते आरक्षण वाढवण्यात आलं. आणि त्यावेळेला VJNTचे 4% आणि ओबीसीचे 10% एकत्र केले, क्लब केले आणि ते आरक्षण 30% वाढवलं. म्हणजे 14 वरून 30 वर नेलं. पण VJNTचे मूळचे भटके विमुक्त होते, त्यांना 4 होतं, त्यांना फक्त 5% दिलं, त्यांना काहीही फायदा दिला नाही. आता जे लक्ष्मण माने म्हणतात ना आमचं नुकसान झालं ते भुजबळांसारख्या आणि प्रबळ धनदांडग्या ओबीसी जातीमुळे झालं, मराठ्यामुळे झालेलं नाही. पण राजकारणाचे वारे बघून बोलणं हे चुकीची गोष्ट आहे, पण बोलतात लोक. तर मूळ मुद्दा काय आहे की त्या दिवशी पहिलं आरक्षणाची मर्यादा व्यापली अनकॉन्स्टिट्युशनली. दुसरी गोष्ट त्या आरक्षण वाढवलं, त्याचे बारीक बारीक तुकडे केले आणि त्या दिवशी आयोग अस्तित्वात होता. आयोग म्हणजे त्यांनी कमिटी नेमली, स्टँडिंग कमिटी नेमली, ती अस्तित्वात होती आणि इंदिरा साहनीचा दंडक होता की आयोगानेच ठरवायचं काही आरक्षणाचं. त्यांनी आयोगाची शिफारस घेतलेली नाही, आयोगाकडून विचारणा केलेली नाही. सर धोपट त्या शरद पवारांनी या 4-5 टाळक्यांचं ऐकलेलं. त्यात भुजबळ पहिला त्यातला कल्प्रिट आहे. म्हणजे भुजबळ नावाची जी व्यक्ती छगन भुजबळ आज जे जोरात नैतिकतेच्या गोष्टी करतात, अनैतिकतेचा कळस त्या दिवशी त्यांनी गाठलेला आहे. तर मुद्दा हा आहे की आरक्षणाचे तुकडे केले, ओबीसीतल्या जाती भटक्या ठरवल्या, धनगर आणि वंजारी, तोपर्यंत त्या ओबीसीमध्ये होत्या आणि त्यांना स्वतंत्र आरक्षण वाटून दिलं. धनगरांना 3.5%, वंजारींना 2%. आता काल जे जाता सांगतो की कोणत्याही घरात आत्महत्या होणं हे दुःखद आहे, पण ओबीसीत मराठे घुसतात म्हणून माझं आरक्षण संपतंय हे जे त्याला लॉजिक लावलं जातं हे पटण्यासारखं नाही. कारण त्यांचे स्वतंत्र 2% आरक्षण आहे, वंजारी समाजाचा आहे तो, तिथं कुठे ओबीसीत जाणार होता मराठा, त्यांच्या आरक्षणात मराठ्यांचा काही हिस्सा नाही आहे. पण वातावरण बनवून ब्लॅकमेलिंग करण्याचा हा कार्यक्रम सुरू आहे. तर मुळात असं आहे की असे तुकडे केल्यामुळे मग ओबीसीला 17%, ओबीसीला 19%, मग एवढा मराठा समाज कसा चालेल असं एकीकडे म्हणायचं आणि एकीकडे म्हणायचं ओबीसी 60%, मराठा तर 2%चे, 10%चे असं म्हणायचं. म्हणजे यातलं खरं काय? मराठा जर ओझं नाही आहे तर घेऊन टाका आणि मराठा जर ओझं आहे लोकसंख्येचं तर मान्य करा तुम्ही कमी संख्येने आहात म्हणून, एक काहीतरी असेल ना. त्या दिवशी ते एक गुन्हा केला की तुकडे केले, 50% पर्यंत वाढवलं, म्हणजे 16%ने वाढवलं. महाराष्ट्राच्या नैतिकतेलाच माझा प्रश्न आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांच्या नैतिकतेला, की त्या दिवशी 16% खुल्या प्रवर्गाचं आरक्षण अनकॉन्स्टिट्युशनली घटनाबाह्य पद्धतीने वाढवण्यात आलं. खुल्या प्रवर्गाचं 16% कमी झालं. तर मी याचिका टाकीपर्यंत एकाही उच्चवर्णीयाने का नाही आक्षेप घेतला? कारण ते मराठ्यांना दिलं नव्हतं ना. ते किती तुम्ही घटना मोडून काढा, फक्त मराठ्यांच्या बाबतीत काही केलं तर आम्ही विरोध करू, बाकीच्यांच्या बाबतीत करणार नाही. हे पण केलेलं आहे महाराष्ट्रातल्या तथाकथित लोकांनी आणि असं चालू आहे ना ते. बरोबर. त्याच्यानंतर आणखी एक गुन्हा त्या दिवशी केला की यशवंतराव चव्हाणांनी 1959 पासून तर 93 पर्यंत त्यात JR पर्यंत सगळ्यांना शिक्षण फुकट होतं. EBC म्हणायचो आम्ही त्याला. म्हणजे भुजबळ म्हणतात मी आरक्षणाचा फायदा घेतला नाही, खरं आहे त्यांनी घेतला नाही, कारण मी पण नाही घेतला, कारण आम्हाला फुकटच होतं सगळं.
तर तेव्हा ते 94 पर्यंत असं सगळ्यांना सुविधा होती, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना. ती त्या दिवशी बंद करून आरक्षणात 50% शैक्षणिक आरक्षण आणलं आणि तिथून खरं मराठ्यांच्या दुर्दैवाला सुरुवात झाली. 4 पिढ्या ज्या बर्बाद झाल्या ना त्या शैक्षणिक आरक्षणामुळे झाल्या. नोकरीच्या तेवढा नाही फरक पडत. शिक्षणाची ते गरज आहे ना आम्हाला. आणखी एक काळात त्या गोष्ट घडली, ते म्हणजे ग्लोबलायझेशन आलं, फ्री मार्केट इकॉनॉमी आली आणि शेतीची वाताहत झाली आणि सगळ्यांना वाटू लागलं शहरात जाणं आणि शिक्षण घेणं हेच प्रगतीचा मार्ग आहे. त्यामुळे मराठा पोरं जेव्हा शहरात येऊ लागले तेव्हा 50%च्या जी भिंत तयार झाली आरक्षणाची त्याला तोंड द्यावं लागलं. त्यांना फी माफ, आम्हाला पूर्ण फी, त्यांची पण फी माफ आमच्याकडूनच वसूल होणार, इतका मोठा त्यामध्ये प्रॉब्लेम सुरू झाला. आणखी एक गोष्ट तेव्हा जी त्याला धरून घडली अनुषंगिक, ती म्हणजे 94ला राजकारणातलं ओबीसी आरक्षण इंट्रोड्यूस झालं. त्यामुळे त्यांची फळी बनत गेली. म्हणजे इतक्या चुकाला त्यांना अजून सपोर्ट मिळाला तो राजकीय आरक्षणाचा. म्हणजे तिकडून पण मराठ्यांचा डॉमिनन्स पूर्ण संपवण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकारण, सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत राज संस्था, सोसायट्या, कारखाने सगळीकडे आलं ते. म्हणजे ते तर आता मराठ्यांचा डॉमिनन्स असू शकत नाही. मग सुरू झालं मराठा वगळून बाकी सगळ्यांनी राजकारण करायचं. मग ब्राह्मण मायनॉरिटी असेल तर ओबीसी, एससी, एसटी सगळ्यांना तो जुळून घेणार आणि तो सरपंच होणार, किंवा रिझर्वेशन असेल तर रिझर्वेशनचा होणार, मराठ्यांना होऊ द्यायचं नाही. असे कित्येक गावं आहेत आता. तर हे सांगायचा मुद्दा असा की ते सगळं अनकॉन्स्टिट्युशनल आहे. 9 ऑगस्ट 1995ला 100 जाती आरक्षणात घातल्या, कुठलाही अहवाल नाही. 100 पेक्षा जास्ती आहे. 8 डिसेंबर 1994ला 2% आरक्षण SBCला दिलं, त्याला कुठलाही आधार नाही, ते सुद्धा 50%च्या वरचं आहे. असं सगळं नंगानाथ झालेलं आहे. परंतु त्याचं कायद्यात रूपांतर केलं गेलं 2004 मध्ये. तो GR पूर्ण कायदा बनवला नंतर. 2001चा महाराष्ट्र रिझर्वेशन ऍक्ट आहे, त्याला 2004ला पारित केला म्हणून त्याला 2004चा कायदा म्हणतात. आणि तेव्हापासूनच राज्य मागासवर्ग आयोगाची पण नंतर नाही, राज्य मागासवर्ग आयोगाचं जे कायदा बनला तो 2005चा आहे, पण तो लागू झाला 2009ला. म्हणजे 2009 पर्यंत इंदिरा साहनीने जो दंडक घातला होता, आयोगाची रचना वैधानिक असावी, 2009 पर्यंत राज्यामध्ये एकही वैधानिक आयोग नव्हता. बापट आयोगाने मराठ्यांना आरक्षण नाकारलं, पण तो वैधानिक नव्हता. त्याची पण एक किस्सा 5 सेकंदात सांगतो की बापट आयोगाने मराठ्यांना ओबीसीत घालायचं ठरवलं होतं. शेवटच्या एका मीटिंगसाठी भुजबळांनी दबाव वापरला, विलासराव देशमुखांना सांगून रावसाहेब कसबेंना आयोगात घातलं एका मीटिंगसाठी फक्त. आणि त्या दिवशी मीटिंगमध्ये मतदान घेतलं, रावसाहेब कसबेने प्रभाव टाकला, त्याचे व्हिडिओ आहेत, त्यांचे स्वतःचे व्हिडिओ. की मी कसं मराठ्यांना खुटा ठोकला आणि अक्षरशः पुन्हा एकदा घटना मोडीत काढून मराठ्यांचा हक्क त्या डावलला. त्याला तिथेही गुन्हेगार भुजबळच आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा हरिनरके आले 2011 नंतर आयोगामध्ये, तर 11 ते 13 मध्ये त्यांनी आयोगाने मराठ्यांचा अभ्यास करायचा नाही असं लिखित पत्र दिलं आयोगाच्या मार्फत, त्यांनी प्रभाव टाकून. आणि म्हणून राणे समितीचा प्रश्न आला. आता तुम्हाला सांगतो की रावसाहेब कसबेची अपॉइंटमेंट इलिगल होती, बापट आयोगाने चुकीचं काम केलं, हे कोण म्हणतंय? मी म्हणत नाही आहे. 6 डिसेंबरला फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून नागपूरच्या अधिवेशनातलं त्यांचं स्टेटमेंट आहे. त्यांनी फार धुवाधार भाषण केलेलं आहे की बापट आयोगाने बोगस काम केलेले, रावसाहेब कसबेची अपॉइंटमेंट बेकायदेशीर होती. इतकं सगळं तुम्हाला मी माझ्याकडे असलेली नोट देतो, त्याची मी माझ्याकडे आहे. ज्या वेळेला आम्ही 5 डिसेंबरला आयोगामध्ये हायकोर्टमध्ये मराठा मागासलेपणाचं 5000 पानाचं ॲफिडेव्हिट सादर केलं सरकारच्या वतीने, आणि सरकारला कॉन्फिडन्स आला की मराठा मागास आहे, पण बापट आयोगाने चूक केलेली आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी बापट आयोग कसा गलथान होता, बेकायदेशीर होता, त्याला कसं कसबेने तिथे जाऊन चुकीचं काम केलं, हे सगळं फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे विधिमंडळामध्ये. ही वस्तुस्थिती आहे. सर, तुम्ही खूप सविस्तरपणे सगळा इतिहास आणि ते सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण आत्ता मला सध्याच्या स्थितीवर यायचं आहे. काल परवाच एक MPSCचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये कट ऑफची एक लिस्ट सगळीकडे व्हायरल होती आणि त्यामध्ये पुन्हा दाखवलं जाते की ओबीसींचं किती आहे, मार्क्स किती आले, ओपनला किती आहेत वगैरे वगैरे. आणि त्यात सगळ्यात नोट घेण्यासारखा असा जो मुद्दा आहे किंवा पॉईंट आहे तो म्हणजे EWS आरक्षणाचा. जिथे मराठ्यांना पूर्वी ते EWS आरक्षण मिळत होतं, SCBCचं आरक्षण आणि SCBC किंवा OBCपेक्षाही कमी कट ऑफ त्या EWSचा लागला असं सांगितलं जात आहे. तर हे जे आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला ओबीसीमध्ये ओबीसीमधून फायदा मिळेल, फायदा कशाचा? तर शिक्षण आणि मुख्यतः नोकऱ्या आणि शिक्षण हे दोनच आपल्याला महत्त्वाचे घटक आत्ताच्या घडीला तरी आहेत. मग फायदा खरंच होतोय का त्या आरक्षणाचा? ओबीसीमध्ये गेलो तर मराठ्यांना खरंच फायदा आहे का? आणि ते होत नाही असं दिसतंय, तरी सुद्धा त्या आग्रह का केला जातो की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं?
मुळात मी स्वतः आरक्षणाचा ॲक्टिव्हिस्ट राहिलेलो आहे आणि खूप टोकाला जाऊन ओबीसीत मराठ्यांना घाला हे मी 2020 पर्यंत म्हणायचो. दुर्दैवाने 2020 पर्यंत मला मराठ्यांनी सपोर्ट केला नाही. तेव्हा कोणीच ओबीसीत जाऊ इच्छित नव्हतं. 2016ला जेव्हा मराठा क्रांती मोर्चे निघाले त्यावेळेला अनेकांनी मला विरोध केला, तू कशाला ओबीसीत मागतो म्हणून, आणि ते रेकॉर्डवर आहे सगळं. त्याच्यामुळे हा मराठा समाजाचा गाडी चुकल्यावर सावध होण्याचा प्रकार आहे. मराठा समाज उशिरा जागृत होतो आणि मागणी उशिरा करतो, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. हे वास्तव पण आहे. पण असा एक भ्रम तयार झाला. 2018ला गायकवाड आयोगाचा प्रचंड चांगला अभ्यास, भारतात नंबर 1 चांगला अभ्यास केलेला आयोग आहे भारतात, म्हणतो मी एकमेव, तो म्हणजे गायकवाड कमिशनचा अहवाल आहे. परंतु त्याला जातीवादी ठरवण्यात आलं, तसा अपप्रचार करण्यात आला आणि त्याच्या आधाराने दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं. पण त्या हायकोर्टचा निकालही कोणी वाचत नाही. त्या निकालात काय म्हटलेलं आहे ते सुप्रीम कोर्टाने नोंद पण नाही घेतली. हे सगळ्यात डिस्गस्टिंग आहे. त्याला जातीवादी म्हटलं, जज जातीवादी म्हणून त्याने तसा निकाल दिला असं म्हटले विरोधी लोक. याच्या इतकी लांछनास्पद गोष्ट कोणती नाही. म्हणजे गायकवाड कमिशनचे अध्यक्ष मराठा आहे म्हणून तसा चांगला अहवाल दिला, कारण मराठे मागासलेलेच नव्हते असं ते म्हणायचं. मग बापटने मराठ्यांचं आरक्षणात नाकारलं, मग तो ब्राह्मण होता म्हणून नाकारलं म्हणायलाच लागेल ना. म्हणजे याला काय अर्थ नाही ना. दुसरी गोष्ट, जजने काय निकाल दिला. भारती डांगरे या काही मराठा नव्हत्या. न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी दिलेला तो निकाल आहे 2019ला. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आम्ही मराठ्यांना 60 वर्ष विनाकारण आरक्षणाच्या बाहेर ठेवलं, केवळ नॅरेटिव्हच्या माध्यमातून, केवळ याच्या म्हणजे अपप्रचाराच्या याच्यातून. वस्तुस्थिती तशी नाही आहे. ज्या ज्या आयोगाने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही त्याने कोणताच अभ्यास केलेला नाही, हे त्या निकालात आहे. पहिली अतिशय विस्तृत निकाल आहे. दुसरी गोष्ट, त्याने म्हटलं की त्याच्यामुळे एक एक्सेप्शनल केस म्हणून इंदिरा साहनीच्या प्रिन्सिपल ऑफ लेनियन्सीचा आधार घेऊन, ती लेनियन्सी पण सांगतो काय, आम्ही आत्ता हे मान्य करतोय की मराठ्यांचं हे आरक्षण चालू ठेवावं, पण सरकारने लवकरात लवकर राज्य मागासवर्ग आयोगाच्या कायद्याच्या 11 कलमाच्या आधारे ओबीसीच्या आरक्षणाचं पुनर्परीक्षण करावं, तपासणी करावी, प्रगत जातीनं बाहेर काढावं आणि मराठ्यांना 50% आत घालावं. इतका स्पष्ट निकाल आहे तो. हा कोणत्याही मीडियात येत नाही, कारण तो मराठ्यांच्या फायद्याचा आहे. अतिशय घातक गोष्ट आहे महाराष्ट्रातील. मराठा नाही महाराष्ट्राचे विरोधक, जे लोक मराठ्यांना विरोध करतात त्यांना हे माहीत नाही की महाराष्ट्रात मराठा टिकला तर महाराष्ट्र टिकणार आहे. हे जाणीव सगळ्यांना असली पाहिजे, कारण मराठा हा सुसंस्कृत समाज आहे. तो निकाल मारल्यामुळे सगळा पुढे मराठा समाजाच्या नशिबी हा काळ आलेला आहे. हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणखी एक पुढची सत्य गोष्ट तुम्हाला सांगतो की सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलाय 2021ला, मराठ्यांना मागासलेलं नाही असं म्हटलं, हे खोटं आहे. 2 जजेसनी मराठा मागासलेले नाही, आयोगात त्रुटी आहेत असं म्हटलंय, पण ते मायनॉरिटी ओपिनियन आहे. त्या जजमेंटमध्ये फक्त 50%च्या वर आरक्षण देता येणार नाही हेच मेजॉरिटी ओपिनियन आहे. हे पहिलं ढळढळीत सत्य आहे. तेही कोणी सांगणार नाही, कारण ते मराठ्यांच्या फायद्याचं आहे. म्हणजे गायकवाड आयोग रद्द केलेला नाही सुप्रीम कोर्टाने. याच्यावर मी अनेकांशी चर्चा करायला तयार आहे, कुठेही पब्लिकली चर्चा करायला तयार आहे. कारण जी फ्रेम ठरवली होती 5 जजेसने, त्याच्या बाहेर आयोगावर ताशारे ओढलेले आहेत आणि त्याच्या बाहेर मराठा मागासलेला नाही असं त्या दोघांनी म्हटलंय. त्याला कॉन्कर केलेलं नाही, त्याला समर्थन केलेलं नाही बाकीच्याने. अजून त्या निकालाचा अजून एक भाग आहे, तो म्हणजे 342A, 338B आणि 366-26C हे नवे कलम आले 102व्या घटना दुरुस्तीने. तर 342A मध्ये राज्य सरकारला अधिकार नाही असा अर्थ काढण्यात आला. राज्याने आरक्षण दिलं होतं, पण तिथे जाऊन असं केस लढली गेली की राज्याला आरक्षण देण्याचा अधिकार नाही आहे, आता केंद्राला आहे, आणि ते सुप्रीम कोर्टाने हो म्हटलं आणि त्याच्यामुळे राज्याला अधिकार नव्हता असं आलं. मराठा मागास नव्हता म्हणून आरक्षण गेलेलं नाही. 2 कारणाने गेलं, एक तर 50%च्या वरचं होतं म्हणून गेलं आणि राज्याला अधिकार नव्हता म्हणून गेलं. याच्यात मराठ्यांचा काही दोष नाही. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे पण सर की आता हे नव्या घटनात तरतुदी आल्यामुळे आम्ही तात्पुरतं ओबीसीचं एक्झिस्टिंग आरक्षण आमच्या अधिकारात चालू ठेवायला परवानगी देतो, नाहीतर मग काय गोंधळ होईल. पण जेव्हा केव्हा ACBCचं नवं नोटिफिकेशन येईल त्या दिवशी ते आरक्षण पुन्हा आयोगाकडे पाठवून रिनोटिफाय करा, म्हणजे पुन्हा त्यांना
त्या प्रक्रियेतून घातलं पाहिजे आणि नव्याने त्यांना ACBC ठरवलं पाहिजे असा निकाल येतो, त्याच्याकडेही कोणी बघत नाही. मराठा लोक बघत नाही हे तर दुर्दैवच आहे, पण महाराष्ट्राची ज्यांना काळजी आहे ते पण बघत नाही आणि मराठ्यांच्या विरुद्ध या गोष्टी जातात. आता मराठ्यांची काय चूक आहे की आम्हाला 50%च्या वरचं नको म्हणायला, टिकत नाही म्हणूनच म्हणतो ना मराठा समाज. मग काय झालं की ते आरक्षण गेलं, ऑटोमॅटिक लोक मराठा समाज गेला EWS मध्ये. पण आता मग 30% मराठा समाज, 10% मुस्लिम समाज आणि इतर जाती, ह्या सगळ्या त्या 10%त काय ऍडजस्ट व्हाव्या आणि 32% OBCला 32% आरक्षण का द्यावं? हा अन्याय नाही का? मग भुजबळ जे म्हणतात की मग तुम्हाला हे नकोय का ते नकोय का, हु आर यू टू आस्क? तुम्ही कोण आम्हाला विचारणार आहे? तू मंत्री आहे, तू स्वतःच्या घटनात्मक गोष्टीचा इतका म्हणजे पायमल्ली करतो, स्वतः तुला काही घटनेची शपथ घेतलेली आहे ते तुम्ही पाळत नाही. बिना अनुराग बिना पक्षपात के म्हणजे असं कशासाठी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये? तुम्ही सरळ सरळ एका समाजाविरुद्ध बोलता आणि तुम्ही आम्हाला अल्टिमेटम देता काय? सर, काल भुजबळांनी प्रश्न उपस्थित केलाय की मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण का हवे, त्यांना EWS नकोय का, त्यांना 10% जे SCBC आरक्षण दिले वेगळं ते नकोय का, आणि यावर त्यांनी अभ्यासकांच्या प्रतिक्रिया विचारलेल्या आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा अभ्यासक म्हणून तुम्हाला याबाबत काय वाटतं? माझं स्पष्ट मत आहे की भुजबळ हे मगरीचे अश्रू ढाळत आहेत. भुजबळ असा प्रश्न विचारू शकत नाही घटनात्मक दृष्ट्या. त्याचं कारण असं आहे की ते मंत्री आहेत राज्याचे, घटनेच्या गोष्टीची त्यांनी शपथ घेतलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठ्यांना OBCत जाऊ न देण्यासाठी त्यांनी जे घटनाबाह्य कृती केलेली आहे ती तुम्ही मोजायला गेलं तर 23 मार्च 94चं GR आहे, बापट आयोगामध्ये कसबेंना घालणं आहे. 2018 मध्ये आम्हाला मिळालं होता 12-13% आरक्षण, ते 12-13% नंतर झालं, 16% दिलं होतं. त्याला विरोध करणारे भुजबळ होते. पंकजा मुंडे त्या ठिकाणी बैठकीतून निघून गेले होते 2018 साली की यांना ACBC म्हणू नका म्हणून. त्यामुळे आम्हाला वरचं दिलं म्हणजे हे खुश असतात असं काही नाही. यांनी पण कोर्टात ते रद्द होण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे भुजबळ हे इमानदार नाही आहे मराठ्यांच्या प्रती, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे त्यांना नैतिक अधिकार नाही आहे तसं बोलण्याचा. पण आपण प्रश्न सोडवण्याच्या दिशेने जरी विचार करायचा असेल तरी भुजबळांनी सरकारला सांगावं, मंत्रिमंडळात बोलावं, तुमचा आवाज आहे ना मोठा, की बोलवा सगळ्या मराठा नेत्यांना की त्यांचं काय धोरण आहे मराठा समाजाच्या मागण्यांबद्दल. मग आम्हालाही आमचे मुद्दे मांडता येतील ना. तुम्ही असं OBCचा नेता आहे का तुम्ही? मग मंत्रिपदाचा राजीनामा द्या आधी, मग OBC म्हणून बोला. म्हणजे इथं कसं आहे, OBCचं सगळं सरकारमध्ये राहूनही ते बोलणार, सगळे बेनिफिट घेऊनही ते बोलणार, घटनात्मक पदावर राहूनही ते बोलणार. जसं पंकजा मुंडे म्हणल्या कुणबी जातीच्या दाखल्याची श्वेतपत्रिका काढा. आम्ही म्हणतो 23 मार्च 1994च्या GRची श्वेतपत्रिका काढा, 2001च्या महाराष्ट्र रिझर्वेशन ऍक्टची श्वेतपत्रिका काढा. आम्ही किती श्वेतपत्रिका काढायला सांगतोय ना. मग तुम्ही आमचा आवाज ऐकता का? माझं म्हणणं असं आहे की त्यांचं जर आमंत्रण असेल मराठा लोकांना, मुख्यमंत्र्यांना सांगावं की तुम्ही अशी बैठक बोलवा. 10 OBCचे लोक येऊ द्या, नाही तर 2 OBCचे येऊ द्या, 2 मराठ्यांची येऊ द्या, 10 नाही, तुम्ही ठरवा ना काय ठरवायचं ते. आणि चर्चा करा मेरिटवर आणि लाईव्ह डिस्कशन होऊ द्या ना. तुमचे प्रश्न आमचे प्रश्न, तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार आहे का? तुम्हाला मराठ्यांना विरोध करण्याचा अधिकार आहे का? तुम्ही मराठ्यांच्या मुळावर उठण्याचा तुम्हाला अधिकार आहे का? मराठ्यांना घटनात्मक आरक्षणाचा अधिकार नाही का? मराठे मागासलेले असून सुद्धा तुम्ही मागासलेले कसे नाही म्हणता? तुम्ही मागासलेले नसून सुद्धा तुम्ही सामाजिकदृष्ट्या पिडलेले आहात असं कसं म्हणता? या सगळ्या गोष्टीची एकदा शहानिशा महाराष्ट्रासमोर होऊ दे ना. म्हणून मला हे म्हणायचे की भुजबळ साहेबांना जर प्रामाणिकपणे खरंच वाटत असेल की जातीय ध्रुवीकरण होऊ नये, मराठा OBC मध्ये भांडण लागू नये, तर सगळ्यात पहिलं मराठा ही जबाबदारी घेऊन चालणारा समाज आहे की आम्ही कोणालाही परक समजत नाही. पण तुम्ही मराठा OBC मध्ये भेद करता हे पहिल्यांदा बंद करा आणि या ना पुढे तुम्ही सरकारचा भाग म्हणून बोलवा ना सगळ्यांना. आम्ही येतो ना चर्चेला, मेरिटवर चर्चा करूया, घटना काय सांगते त्याच्यावर चर्चा करूया. मग तुम्हाला मान्य राहील का ह्याचं उत्तर तुम्ही द्या. आम्ही आमचे लोक आता प्रश्न विचारतायत, तुम्ही म्हणता तुम्हाला 10% हे नको का, 10% ते नको का? तुम्ही या ना मग EWS मध्ये चांगलं आरक्षण आहे तर. तुम्ही कशाला OBCला चिकटून राहतात? त्याचं काही कारण आहे का काही वेगळं? तुम्ही घ्या ना ACBC, आम्हाला द्या ना OBCत. तुम्ही का चिकटून राहता? याचा अर्थ तुमचा काहीतरी वेगळा स्वार्थ आहे आणि मराठ्यांना दिशाभूल करून अपप्रचार करायचा हा तुमचा डाव आहे. असं न करता प्रामाणिकपणे प्रयत्न जर केला, मी स्वतः 9 नोव्हेंबर 2024ला भुजबळांकडे गेलो होतो.
ओबीसी आणि मराठ्यांचं जे आता वाटतंय वाद आहे ते वाद नाही आहेत, राजकारण्यांनी ते वाद करू नये याच्यावर आमची खूप चर्चा झाली. त्यांनी ते मान्य पण केलं होतं की इलेक्शन नंतर आपण संवाद सुरू करू. त्यांचं मंत्रिपदाचा विषय रेंगाळल्यामुळे ते झालं नाही. चांगली गोष्ट आहे, त्यांनी आता अपील केलं असेल तर पुढाकार घ्यावा, सरकारला सांगावं, बोलवावं अधिकृतपणे, मेरिटवर मीडियासमोर सगळ्यासमोर चर्चा करूया, जे निघेल ते मान्य करायची तयारी ठेवा. मुळामध्ये हे कोणी अधिकार दिला या लोकांना की मराठ्यांना आम्ही ओबीसीत येऊ देणार नाही? महाराष्ट्राचे नागरिक म्हणून, भारताचे नागरिक म्हणून त्यांना प्राप्त परिस्थितीत पात्रतेनुसार आरक्षण घेण्याचा अधिकार आहे ना. बरोबर. आपण हे नंतर बघू की ते पुरतं की नाही, त्याच्याने कोणत्या क्लासवर अन्याय होतो, ही नंतरची गोष्ट आहे. पण त्यांनी येऊच नको असं म्हणण्याचा कोणाला अधिकार दिला घटनेने? हे जे महाराष्ट्रात गणित तयार झालं राजकारणातून, माधव फॉर्म्युल्यातून किंवा शरद पवारांच्या 23 मार्चच्या 94च्या GRने, त्याचा हा परिपाक आहे. आम्ही छातीठोकपणे मराठ्यांनी येऊच देणार नाही असं म्हणणं हे घटनाबाह्य स्टेटमेंट असून त्याला मान्यता मिळते महाराष्ट्रातल्या एलिट क्लासमध्ये. ही लांछनास्पद बाब आहे. मराठ्यांचा अधिकार नाही का? आम्ही जर सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड ठरलो तर आम्हाला पात्र आरक्षण देण्याचा अधिकार नाही आहे का? तर हा अधिकार मान्य करा, मग आपण बाकीचे प्रश्न सोडवू. हा पहिला मुद्दा आहे. ते मान्य करत नाही आहे लोक. आणि तुम्ही EWS का घेत नाही असं विचारता. आता EWS मधून मराठ्यांना काढा, हे काही मराठ्यांची मागणी नव्हती. जरांगे पाटील चुकून असं बोलले नव्हते. कोणाची खाज होती, कोणाची गरज होती? सरकारची गरज होती, सगळ्या राजकीय पक्षांची गरज होती मराठ्यांना वर ढकलून देण्याची, वेगळं आरक्षण देण्याची. बरं, ते दिलं तरी नवे घटनात्मक तरतुदी पण सरकार मांडत नाही कोर्टासमोर की आता ओबीसीचं आरक्षण कायदेबाह्य झालेलं आहे, बेकायदेशीर ठरलेले, कारण घटना दुरुस्ती झालेली आहे. मग त्यांना पुन्हा आम्ही आयोगाकडे पाठवतो, मग त्यांचं पुन्हा पुनर्तपासणी करतो, असंही सरकार म्हणत नाही. मराठ्यांचं आरक्षण वरचं हे परसेप्शन चालू ठेवतं, कोर्टालाही ते सांगत नाही. आणि दुसरीकडे म्हणतं मराठ्यांनी EWS का घेत नाही. हा दुटप्पीपणा आहे. मराठ्यांनी कधीही SCBC मागितलेलं नाही, पण आम्हाला EWS पुरत नाही, ही पण वस्तुस्थिती ना. मग तुम्ही असं म्हणले का आम्ही त्याला 20% करतो? आम्ही कशाला घेऊ SCBC आरक्षण? तुम्ही द्या ना करून 20% आम्हाला, घटना दुरुस्ती करून आणा, आम्हाला त्या सिक्युरिटी द्या की 20% आम्हाला पुरेसं आरक्षण आहे, आम्ही गप्प बसू ना. म्हणजे EWSच्या आरक्षणाची मर्यादा वाढवली आणि त्यात मराठा समाजाला सामावून घेतलं, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याला कोर्टाचा नकार नाही आहे. कोर्ट पण बघा ना कसं आहे की 15-16 मधलं नाही, 15-16 म्हणजे 15-4-16 मधलं नका वाढवू म्हणतात ते, आणि 15-6-16 मधलं वाढवा म्हणतात. मग ते 20% वाढवायला तयार असतील तर ते 20% वाढवा, आम्हाला काय करायचं त्याशी. सर, तुम्ही आता वारंवार उल्लेख केला तो म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाच्या पुनर्परीक्षणाचा, पण त्यासोबतच एक मुद्दा चर्चेत आहे ते म्हणजे ते रोहिणी कमिशन, ज्याच्यामध्ये उपवर्गीकरणाची सुद्धा चर्चा केली जाते. आता तसं जर झालं आणि मराठा समाज जर ओबीसी समाज ह्याच्यामध्ये प्रवर्गात गेला आणि नंतर मग उपवर्गीकरण जे रोहिणी कमिशनने सांगितले ते लागू झालं, तर पुन्हा मग त्याच्यातही समाजाचीच हेच होणार आहे, कुसंबनाच होणार आहे का? की किती देणारच किती आहेत त्याच्यामध्ये? नाही होणार. एक बघा, आरक्षण हे पुरेसं कधीच नसतं, कोणत्याच जातीला समाधान देऊ शकणारी गोष्ट नाही. कारण आरक्षण हे काय औषध आहे, जेवण नाही ना. ते आजारी समाजाला सुदृढ करेपर्यंतचं औषध येते फक्त. हे सगळ्यांनी समजून घ्यावं. ओबीसी आरक्षण म्हणजे एक जात आरक्षणात गेली म्हणजे बापाची मक्तेदारी असं नाही. मराठ्यांचं पण तसं नाही. उलट SCBC आरक्षण 10 वर्षासाठी द्या असं म्हणा कोर्टासमोर, असा आमचाच आग्रह आहे. म्हणजे ती टिकेल तरी. कोणालाही परमनंट आरक्षण देऊ नका. SC STचं काय वेगळं करायचं ते करा, पण जे ज्याला तुम्ही ओबीसी आरक्षण म्हणतात त्यात परमनन्सी नाही. त्याचा रिव्ह्यू सांगितलेला आहे. इंदिरा साहनी जर मान्य असेल तर रिव्ह्यू सांगितलेला आहे. आणि प्रगत जातीनं बाहेर काढायचंय, नंतर मागास जातीनं आत घालायचं. का नंतर मागास? हे म्हणतात ना 60 वर्षे तुम्ही आरक्षणात का, तुम्हाला नको होतं वगैरे. एखाद्या जातीला किंवा समूहाला आरक्षणाची गरज सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे लागते. सरकारने शेती मारली गेल्या 50 वर्षामध्ये ग्रीन रिव्होल्युशनच्या नावाखाली किंवा ग्लोबलायझेशनच्या नावाखाली, फ्री मार्केट इकॉनॉमीच्या नावाखाली, म्हणून ही वेळ आलेली. मराठ्यांची चूक नाही आहे ती परिस्थिती बदलण्याची, ती सरकारने आमच्यावर लादलेली परिस्थिती आहे. चुकीच्या धोरणाचा तो परिपाक आहे. ते काँग्रेसने 60 वर्ष राबवलेली, यांनी कंटिन्यू केलेली धोरणं आहेत. त्यामुळे मराठा दोषी नाही आहे त्या आरक्षणाच्या गोष्टीसाठी. त्यामुळे मराठा आज का मागतो? कारण आज त्याची परिस्थिती या सगळ्या परिणामामुळे वाताहत झालेली आहे, वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्याने आरक्षण मागण्यात काही गैर नाही, कारण कोणताही समाज कोणत्याही दिवशी आरक्षण मागू शकतो जर त्याला गरज वाटली तर. आणि सरकारचं कर्तव्य आहे त्याची गरज तपासून त्याला ते दिलं पाहिजे.
दुसरी गोष्ट, आरक्षणाचा टक्का ठरलेला आहे की आपल्या राज्यामध्ये 50% क्वांटम आहे. तो SC STचा 20% वगळला तर 32% क्वांटम आहे. त्या 32% सगळ्यांना वाटेकरी करायचंय. हा नियम घटनात्मक आहे. वेगळा क्वांटम तयार होऊ शकत नाही हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्याच्यात का नाही आणत हा मुद्दा आहे. आता राजकीय आरक्षणाचं जाता सांगतो की यांना काय भीती आहे की राजकीय आरक्षणात मराठी येतील. बरोबर. माझं म्हणणं महाराष्ट्रात चुकीचा पायंडा आहे. घटनाबाह्य राजकीय आरक्षण देतात का? कारण आरक्षण राजकीय जे द्यायचं आहे ते आर्टिकल 243D आणि 243T खाली द्यायचं आहे. त्याच्यामध्ये वेगळी यादी बनवायला पाहिजे राजकीय मागासलेल्या लोकांची. तुम्ही 15/4ची 16/4ची यादी तिथं का लागू करता? म्हणजे जे जाती किंवा ओबीसीचं आरक्षण आहे त्याच्यानुसार राजकीय आरक्षण लागू देऊ शकत नाही. ती तरतूदच वेगळी आहे. अच्छा. मग त्यांनी ट्रिपल-T विकास गवळी केसमध्ये ती सांगितली ट्रिपल टेस्ट ती लागू करा आणि तुम्ही ठरवा कोण पॉलिटिकली बॅकवर्ड आहे. त्यात मराठ्यांना कुठे सोर्स येण्याचा. पण मग ज्या जिल्ह्यामध्ये वंजारी मेजॉरिटी आहे तिथं त्यांना आरक्षण मिळता कामा नये, कारण ते स्थानिक आरक्षण आहे ना. मग जिथे मराठा मायनॉरिटी आहे तिथे त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ब्राह्मणांना पण मिळालं पाहिजे. मग गुजर जिथे जास्त आहे त्यांना मिळता कामा नये. आता तर म्हणजे गुजर सगळ्यात प्रबळ जात आहे महाराष्ट्रातली एक, त्या ओबीसी मध्ये. याला काही वाटतं का? म्हणजे मराठा सामाजिक मागास नाही असं कोणी म्हणायचं? जे सामाजिक मागासलेले नाहीतच त्यांनीच म्हणायचं. म्हणजे भुजबळांचं जात कोणती सामाजिक मागासलेली आहे? कुठून आली ती? कोणी म्हटलं? कुठेही लिहिलेलं नाही वाक्य की माळी सामाजिक मागासलेली जाते म्हणून. पण चालू आहे त्यांचं, आमचं सगळं चुकीचं आहे असं दाखवणं चुकीचं आहे. पण सर, आता या सगळ्या प्रश्नांचं उत्तर जातगणना हे असू शकतं का? सरकारने सुद्धा, केंद्र सरकारने जाहीर केले की 2027 जी जनगणना होणार आहे ती जातीय निहाय जनगणना होईल. त्यामुळं काही प्रश्न सुटू शकतात का? काय वाटतं त्याबद्दल? जात निहाय जनगणनेमुळे मी तेव्हाही सांगितलं होतं, पुन्हा सांगतो की प्रश्न अधिक गंभीर होणार आहे. कारण आता तरी म्हणता येतंय की आमची 54% लोकसंख्या आहे, 50% लोकसंख्या आहे म्हणून चालू ठेवा. त्यावेळेला खरा आकडा समोर आल्यावर सरकार समोर मोठं चॅलेंज येणार आहे की मग यांचं आरक्षण कमी करायचं का? कमी करू शकणार नाही सरकार. दुसरी गोष्ट, जातीची लोकसंख्येच्या आधारावर पॉलिटिकल बार्गेनिंग सुरू होणार आहे. बजेटसाठी बार्गेनिंग सुरू होणार आहे. माझ्या जातीचा एवढा टक्का आहे, मला ते बजेट त्या प्रमाणात मिळालं पाहिजे अशी बार्गेनिंग सुरू होणार आहे. सरकार यातली कोणतीच गोष्ट करू शकत नाही. आपण आता कर्नाटकचं उदाहरण बघतो की तिथे लिंगायत समाज प्रेशर आणतोय की तुम्ही रिलीज करू नका डेटा कास्टचा, कारण त्यांची संख्या कमी झालेली असू शकते आणि त्यांची पॉलिटिकल पॉवर तिथं जास्त आहे. अशी स्थिती देशभरात सुद्धा आता कर्नाटक आणि तेलंगणा याने ते करून पाहिलं, बरोबर, त्यांच्या अंगलट आलं, ते राबवू शकत नाही. बिहारने करून पाहिली जातीने जनगणना, आरक्षण वाढून पाहिलं, ते टिकू शकलं नाही. सुप्रीम कोर्ट जातीच्या लोकसंख्येच्या वाढल्यामुळे आरक्षण वाढू देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि जातीची लोकसंख्या कमी झाली म्हणून आरक्षण कमी करायचं राज्याचं धोरण नाही, सरकारचं धोरण नाही. त्यामुळे प्रश्न सुटेल का? समजा ओबीसीची लोकसंख्या उद्या 35% ठरली उदाहरणार्थ, तुम्ही 17% आरक्षण करणार का त्यांचं 32 वरून? मराठीचा आग्रह धरणार ना त्यांचं 32 वरून 17 करा म्हणून. मग तेव्हा सरकारसमोर चॅलेंज येईल. त्यामुळे मोदींनी जे घोषणा केलेली आहे ते सोल्युशन नव्हे, ते समस्या वाढवणारं हत्यार आहे आणि ते प्रचंड गंभीर दोष निर्माण करणार आहे आपल्या याच्यामध्ये एकमेव सोल्युशन आहे जे महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी लक्षात घेतलं पाहिजे की आरक्षणाचं रॅशनलायझेशन करता आलं पाहिजे. मला नाही वाटत की मराठ्यांना वेगळं 10% आरक्षणाची गरज आहे, कारण महाराष्ट्रामध्ये मराठ्याचं सोडून देऊ SC-BC 10% EWS आहे आणि 42 म्हणजे हे 32% नाही, SC-ST सोडून देऊ, 32% आहे ते म्हणजे 42% आरक्षण आहे. मग SC-STचे 20% लोकसंख्या आणि 20% आरक्षण सोडून द्या. 80% लोकसंख्या राहते, त्याला 42% आरक्षण आहे. पण त्या 80%मध्ये पण 5% क्रिमिलेअर आहे, म्हणजे ते सोडून द्यावे लागतात. 2% राज्यातून आले बाहेरच्या, त्यांना महाराष्ट्रात आरक्षण मिळत नसतं, ते 2% वगळा, ते जास्ती असतील पण 2% ठरवू आपण. 73% लोकसंख्येला 42% आरक्षण हे किती सफिशियंट आरक्षण आहे? पण सरकार इथं डेअरिंग करायला तयार नाही खरं वागण्याची. म्हणजे ही अपेक्षा फडणवीसांकडून आहे की तुम्ही अभ्यासू आहात, तुम्हाला हे समजतंय, तुम्हाला वन्स फॉर ऑल एक सोल्युशन द्या ना. तुम्ही कोणीच नाराज होणार नाही. मी सांगतो भुजबळ पण नाराज होणार नाही. कारण असं आहे की राजकीय आरक्षणाची यादी वेगळी करा ना तुम्ही. कशासाठी एकात एक घुसडता?
आणि तुम्ही 42% आरक्षणासाठी लोकसंख्येचा क्वांटम ठरवा. 10% EWS देता येतं, म्हणजे 10% दिलं पाहिजे असं नव्हे. त्यांनी जेवढा क्वांटम तो आरक्षण घेणारा आहे EWS, त्यांच्या संख्येच्या निम्म EWS ठेवावं, बरोबर की नाही. आणि बाकी ओबीसी किंवा मराठा तत्सम जाती ज्या आहेत त्याच्यामध्ये 2 गट करावे. एक अति मागासलेले, जसं लक्ष्मण माने सांगतात ते काय, म्हणजे त्याच्यात धोबी असू शकतात, न्हावी असू शकतात, ते तुम्ही वेगळा क्वांटम करा आणि त्यांना SC ST सारखं आरक्षण देऊन टाका. उरलेलं जे 35% आरक्षण राहील त्या आरक्षणात सगळ्या जातींना घेऊ द्या ना आरक्षण एकत्र, आर्थिक निकषावर किंवा व्यावसायिक निकषावर. 35% जर आरक्षण कॉम्पिटिशनला उपलब्ध असलं, मग ते माळी असो, कुणबी असो, धनगर असो, वंजारी असो, कोणी असो, तर कोणाचंही नुकसान होत नाही. सगळ्यांना सगळ्या जागा मिळणार आणि हे सगळे समाज एकत्र आले तर सरकारला पॉलिसी बदलायला सुद्धा भाग पाडू शकतं. आता काय सरकार गंमत करते, सगळ्या जातींना आपापसात भांडायला लावून नामानिराळं राहते, रिक्रुटमेंट काढत नाही, जबाबदारीपासून पळून जाते आणि खोट्या खोट्या गोष्टीत समाजाला अडकवते, दुहीमध्ये अडकवते. समजा 35% सगळे वर्ग एक आले, मराठा, माळी, कुणबी, धनगर, वंजारी, तर काय होईल बघावर महाराष्ट्रात तुम्ही. आणि त्याला जातीचा निकषच लावायचा नाही. 8 लाखाच्या ज्यांचं उत्पन्न आहे त्यांनी घ्या, तर केवढी मस्त सगळ्यांची गोष्ट सोय होईल. बरं, आरक्षण अवेलेबल आहे ना, तुम्हाला काही करायचंच नाही ना जास्तीचं, फक्त रॅशनलायझेशन. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला डेअरिंग लागते आणि एक समाजाचं भलं करण्याची एक अत्युच्च इच्छा लागते. ती आत्ताच्या सरकारकडे नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. म्हणजे एवढं बहुमत मिळून सुद्धा सरकार हिंमत करू शकत नाही, हेही त्यामागचं एक मोठं कारण दिसतंय. मग फडणवीस खरे राजकारणी नाही आहेत असं माझं मत आहे. म्हणजे ते घाबरतात, खरं वागलं तर माझे मतदान जाईल म्हणून. मग ते कसले राजकारणी आहे, मग त्यांनी काय म्हणजे कसं त्यांनी सांगावं की मी श्रेष्ठ आहे म्हणून. फडणवीस जर खरे श्रेष्ठ राजकारणी असतील आणि लोकमान्यता जर त्यांना असेल, त्यांनी खरं वागून लोकांचं हित करावं. त्यांना भीती काय बाळगायची गरज आहे की आपलं मतदान जाईल? बिलकुल जाणार नाही. असं जर केलं तर सगळा मराठा समाज त्यांच्या मागे आयुष्यभर ऋणी राहील. आणि ओबीसीचं दुखणं नाहीच आहे, कारण सगळ्या ओबीसींना भरभरून मिळतंय त्याच्यामध्ये. पॉलिटिकल रिझर्वेशनचा संबंध नाही, कारण पॉलिटिकल रिझर्वेशनची वेगळी यादी असणार आहे. सर, आपण शेवटाच्याकडे येऊया आता, की या सगळ्यांमधून नक्की फायदा कोणाचा होतोय? महाराष्ट्र पेटवून ठेवण्यामध्ये किंवा जातीजातींमध्ये विभागल्यात आणि सगळ्यांनी म्हणजे जे काही चर्चा सुरू केली, आता फक्त जातीची चर्चा सुरू आहे, बाकी सगळ्या गोष्टींची चर्चा थांबलेली असं वाटतं. या सगळ्यात नक्की फायदा कोणाचा वाटतं? पहिल्यांदा 2016ला आम्ही मराठा क्रांती मोर्चाची रचना केली आणि संभाजीनगरला पहिला मोर्चा झाला, मॉडेल सगळीकडे चाललं. तर 2-3 मोर्चे झाल्यानंतर ABP माझाचे संपादक राजीव खांडेकरांना मी भेटायला गेलो होतो, माझे एक मित्र पण होते. तर त्यांना मी म्हटलं, बघा कसं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आम्ही शेतकरी म्हणून जेव्हा आंदोलन करतो तेव्हा आमच्या मागे 25,000 लोक येत नाही किंवा 50,000 येत नाही, आणि आम्ही जर ते आंदोलन केलं तर सरकार दंडुके मारून आमचं ते आंदोलन मोडीत काढतं. आम्ही जात म्हणून एकत्र आलो तर बघा लाखोचे लोक आमच्या मागे येतात आणि सरकारही काही करू शकत नाही. हे महाराष्ट्राची प्रगती आहे का अधोगती आहे, तुम्ही ठरवा म्हटलं. हे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे की प्रगत असलेला महाराष्ट्र सगळ्यांना कळतं की अधोगतीला चाललंय. पण जो माणूस म्हणतो की चाणक्य आहे किंवा सर्वश्रेष्ठ आहे, सगळ्या प्रश्नावरती फडणवीस म्हणजे उत्तर देऊ शकतो, देवाभाऊ आहे, सगळं आहे, पण सत्याला सामोरं जाऊ शकत नाही. दुर्दैवाने तुम्ही जो फायद्याचा प्रश्न विचारला ना, आंदोलन आवडे सर्वांना, अशी आजची परिस्थिती आहे. का तर जरांगे पाटील आंदोलन करणार नाही तर ते देव होणार नाही. देवाभाऊला जरांगे पाटलाचं आंदोलन झालं नाही तर ते देवाभाऊ होत नाही. जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा सगळ्यात नंबर 1 फायदा फडणवीसांना आहे. कारण जरांगे जितकं आंदोलन करतील तितका सगळा मायनॉरिटी, ओबीसी सगळा घटक त्यांच्या आजूबाजूला चिकटतो आणि उच्चभ्रूत त्यांच्याबरोबर आहेतच. म्हणून फडणवीस साहेब कधीही हे आंदोलन मिटू देणार नाहीत किंवा मिटवावं अशी अपेक्षा करणार नाही. सेकंड बेनिफिशियरी जरांगे पाटील स्वतः आहेत. तिसरे बेनिफिशियरी शिंदे साहेबांना वाटतं की मला याच्यातून फायदा मिळतो. शरद पवारांच्या पक्षातल्या लोकांना वाटतं की समाजाची ताकद काहीतरी फडणवीसांच्या विरुद्ध घडते. उद्धव ठाकरेच्या लोकांनाही तेच समाधान आहे, अजित पवारांच्या लोकांनाही तेच समाधान आहे. म्हणजे तुम्ही बघा की ओबीसीची ताकद कशामुळे वाढते. बंजारा समाज आज आंदोलन करतोय, धनगर समाजाची मागणी पुन्हा येते. काल भुजबळ मोठा तावात बोलत होते. या सगळ्यांचं जे अमृत आहे ते मराठा आंदोलनामध्ये.
मराठा आंदोलन थांबलं की हे सगळे झोपतात. कधी ते आंदोलन करीत नाही. मराठ्यांना फायदा दिला हे वाजवून वाजवून सांगत राहायचं आणि आम्हाला फायदा दे म्हणायचं, एवढंच धोरण आहे सगळ्यांचं. भुजबळ सगळे लुप्त झालेले नेते पुन्हा का जिवंत होतात? जरांगे पाटलांमुळे भुजबळ पुन्हा आले. काल परवा ते एवढा आवाज नव्हता त्यांचा, कारण समितीमध्ये बावनकुळेंना अध्यक्ष केलं, यांना केलं नाही, हे दुःख त्यांच्या समोर होतं. त्यांना आधी तर मंत्रिपदही दिलं नव्हतं. काल परवा दोघांनी एकत्रित प्रवास केला, फडणवीस साहेबांनी भुजबळ साहेबांनी, आणि त्याच्यानंतर त्यांना मोठी एनर्जी आली. म्हणजे ओबीसीचं जे जे फायदे मिळाले 2016 नंतर, ते ओबीसी मंत्रालय असू द्या, महाज्योती असू द्या, महाज्योतीचं तिप्पट बजेट असू द्या, सगळे फायदे मराठा आंदोलनामुळे मिळाले. मराठा आंदोलन चालू राहावं हे ओबीसींच्या फार फायदेच आहे, कारण त्याच्याच आधाराने त्यांना सगळे फायदे मिळतात. पंकजा मुंडेंना आवाज मिळतो, त्यांना ओबीसी समिती मिळते, हे सगळं मराठ्यांमुळेच होतं. मग आता फक्त मराठ्यांनीच विचार करायची वेळ आहे की आपण आंदोलन चालू करावं का नाही, चालू ठेवावं का नाही ठेवावं, कारण याच्यातून मराठा समाजाचा काडी मात्र फायदा होत नाही. माझ्यावर लोक येऊ शकतात अंगावर, मग हे कुणबी दाखले मिळाले ते का फुकट मिळाले का? 8,000 लोकांची व्हॅलिडिटी झाली फक्त. किमान 5,000 कोटीचा खर्च झाला मराठा समाजाचा. 5,000 हे मी कमी आकडा सांगतोय, कारण तुम्ही 1 सप्टेंबर 2023 पासून तर आत्ताच्या 1 सप्टेंबर 2025 2 वर्षामध्ये जे जे आंदोलनं झाले त्याच्यावर मॅन्डेट्स किती गेले, माणसांचे दिवस किती वाया गेले, त्यांनी तिथं येण्या जाण्याचा खर्च किती केला, गाड्या घोड्यांचा खर्च किती केला, जेवणा खाण्याचा खर्च किती केला, आंदोलनात जे काय केलं, गुन्हे दाखल झाले, सगळ्या गोष्टीचं जर तुम्ही मोजमाप केलं तर 5,000 कोटीमध्ये 8,000 कुणबी नोंदी आहेत, म्हणजे व्हॅलिडिटी आहे. तुम्ही जर 10 कोटी खर्च केले असते तर तुम्हाला पाहिजे ते रिझर्वेशन ओबीसीत पण मिळालं असतं, हे मी दाव्याने सांगतो. या गोष्टी मराठा समाजाने मनापासून विचार केला पाहिजे की या आंदोलनाचा फायदा मराठ्यांना होतो असं भास निर्माण केला जातो, पण मराठा सोडून बाकीच्याच लोकांना त्याचा जास्ती फायदा होतो. आणि हा इतिहास डोळ्यासमोर आहे, तुम्ही मोजमाप करा, सगळं स्पष्ट आहे की या आंदोलनाचा फक्त मराठ्यांना फायदा होत नाही, बाकीच्यांना सगळ्यांना होतो. सर खूप खूप धन्यवाद. खूप सविस्तरपणे तुम्ही सगळ्या गोष्टींची उत्तरं दिली आहेत. मराठ्यांच्या आंदोलनाचं काय रूपरेषा आहे, त्यानंतर रॅशनलायझेशन किती गरजेचं आहे, आरक्षणाच्या प्रश्नाचं, या सगळ्या संदर्भात खूप सविस्तर चर्चा केली. अशाच विषयासंदर्भात पुन्हा भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.